बोरिवलीतील रस्त्यांवरील आणि फुटपाथवरील अवैध अतिक्रमणांविरोधात भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी धरणे आंदोलन पुकारलेलं आहे। तर स्वतःच्याच सरकारची सत्ता असताना रस्त्यावर उतरण्याची वेळ आल्यानं त्यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली। फेरीवाला, भिकारी आणि अनधिकृत वाहनांपासून फुटपाथ मोकळे करण्याची मागणी करण्यात आली। एसवी रोड प्रमाणे संपूर्ण बोरिवली अतिक्रमण मुक्त करण्याचं आश्वासन देत सामान्य नागरिकांना चालण्यासाठी मोकळा रस्ता मिळावा यासाठी हे आंदोलन करण्यात आलं असून कारवाईची मागणी त्यांनी लावली। बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय बोरिवली पश्चिम लिंक रोडवर उपोषणासाठी बसलेले आहेत। तर नेमकं प्रश्न काय आणि मागणी काय आहे त्यासाठी आपण त्यांच्या सोबतच बोलूया। आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार संजय उपाध्याय आहेत। सर, आज तुम्ही उपोषणाला बसलेले आहेत। अतिक्रमणाच्या विरोधात मध्ये तुम्ही नेहमी कारवाई करण्यासाठी उतरलेले असतात, तत्पर असतात, मात्र आज स्वतः उपोषणाला बसलेले आहेत। सरकार देखील तुमचं आहे, काय मागणी आहे? हे बिल्डिंग मध्ये राहणारी लोक आहेत, हे रस्त्यावर उतरणार नाही, हे आपल्या हक्कासाठी बोलणार नाही। समोरची लोक कोर्टात जातात, ह्युमन राईट्स मध्ये अपील करतात। मग ज्यांनी करोडो रुपये देऊन घर घेतलं, जे आज पण लाखो रुपये टॅक्स भरतात, त्यांचा मानवी हक्क काहीच नाही। जी मुलगी रिक्षात येऊन प्रवास करताना तिच्याबरोबर छळ होतो, त्या मुलीचा मानवी हक्क काही नाही का? आणि म्हणून जलपती म्हणून लोकांचं जे म्हणणं आहे याचं प्रतिनिधित्व मी केलं पाहिजे आणि त्यांच्या मनातली भीती संपवली पाहिजे। म्हणून आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहे की तुम्ही एकटे नाही आहात, मी तुमच्या सोबत आहे। प्रत्येक सोसायटीमध्ये ही खंत आहे की रस्त्यावरती खुलेआम दारू आणि ड्रग्सचा कारोबार सुरू आहे आणि आम्ही सगळे याच्या विरोधात आहे। माझी तर प्रखर भूमिका आहे। मला पोलिसांना विनंती आहे की आज जसं केलंय, एक दिवसाकरता नाही तर हे फुटपाथ लोकांकरता 365 डेज 24/7 असंच उपलब्ध असलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे। तर आमच्या मानवी हक्कावरती हक्कभंग होत असेल तर आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू आणि जी भाषा समोरची लोक वापरतात त्याच भाषेत, म्हणजे ईट का जवाब पत्थर से देंगे, या भाषेत आमची लढा देण्याची तयारी आहे। कॅमेरा पर्सन अशोक सह मल्लिकार्जुन पुढारी न्यूज, मुंबई।